केंद्रीय नेतृत्वाने परवानगी दिल्यास कमी जागा असणाऱ्यांचाही मुख्यमंत्री होऊ शकतो अशा प्रकारचं वक्तव्य पुढारीच्या महासमिटमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतरहीच ठरवू असं देखील चव्हाण म्हणालेले आहेत। मवियामध्ये सध्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून रस्सीखेच सुरू आहे आणि याच संदर्भात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। केंद्रीय नेतृत्वाने परवानगी दिल्यास कमी जागा असणाऱ्या पक्षाचा देखील मुख्यमंत्री होऊ शकतो अशा प्रकारचं वक्तव्य पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे। ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। काँग्रेस पक्ष कधीही जेव्हा विरोधी पक्षात असतो, अनेक नेते विरोधी पक्षात असतात काँग्रेसचे, निवडणुकीला सामोरं जात, त्यामुळे एकाला ते चिन्हित करत नाहीत की हा आमचा चेहरा आहे, कधी होत नाही। आणि ज्या पक्षाची मोठी संख्या असते त्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा हा संकेत हा महाराष्ट्रामध्ये निदान 99 पासून तरी आहे। त्याच्या आधी पण 95ला एक आघाडी सरकार झालं, तिथेही आपण पाहिलं। हा एक परंपरा आहे, राजकीय संकेत आहेत, हा डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्यांचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकेल। पण जेव्हा 2019ला आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली त्यावेळेला देखील शिवसेनेचे सर्वात जास्त आमदार होते, म्हणूनच काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्याला म्हणजे उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली। 2च जागा कमी होत्या राष्ट्रवादीची खूप इच्छा होती की त्यांच्यातलं कोणीतरी मुख्यमंत्री व्हावा, कोण मुख्यमंत्री व्हावा माहिती आपल्याला, पण नाही झालं ते। तर हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तो जर बदलायचा असेल तर आमचे दिल्लीतले नेते निश्चित बदलू शकतात।